स्वामी समर्थांच्या अवतारामध्ये ही गणेशाची मूर्ती आहे। गावाला ओशाला लागतो म्हण ना। हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर आणि मिसेस आंबेकर। बघा इथे घोडपड आहे, ती बघा चालली आहे आणि आम्ही चाललो आता मामाकडे आणि समोरच घोडपड दिसली आम्हाला। चला मामाकडे जातोय दर्शन घ्यायला। आज पूजा पण आहे त्यांच्याकडे सत्यनारायणची। तर मित्रांनो आता आम्ही आलोय इकडे मामाकडे आलोय तामणे शिरकेला आणि बघा एकदम मस्त असं गाव आहे, चारी बाजूने डोंगर आणि मध्ये छोटंसं गाव आहे। गणपती बाप्पाची मूर्ती हा ती छोटी ठेवायची आणि स्वामी समर्थांच्या अवतारामध्ये ही गणेशाची मूर्ती आहे। डेकोरेशन बघा काय छान केलं आहे। मी 22 वर्षांनी आलो इकडे, लहानपणी यायचो गणपतीला, जेव्हापासून आम्ही आणायला लागलो मला या मुंबईला आणायचं त्याच्यामुळे यायला नाही भेटायचं। आता या वर्षी आम्ही गावी आणल्यामुळे इकडे आम्हाला दर्शन मिळालं। मामाकडे सत्यनारायणची पण पूजा होते, आम्ही तिघांनी पण, आई मी आणि रंजिता तिघांनी पण पाया पडलो। लाईट नाही मला भेटली, लाईट पाहिजे होती, लाईट मारायची मारली आता तो साईडला मामाकडे पाया पडायला। हा मस्त लाइटिंग केलं इथे, मस्त भेंडीची फुलं भेटतात। आमच्याकडे भेटतच नाही। बुधवारी गुरुवारी काम किसनमामांच्या घरचे गणपती बाप्पा मस्त असे मूर्ती। ताई दर्शन घेत आहेत, नाही पडली मी। इकडे भेंडीची फुलं आहे, आमच्याकडे अजिबात नाही। बरेच ना अरे इथं काही गवत आहे। चला आता निघतो इथून किसनमामांकडून, पटापट जायचंय आपल्या विसर्जनासाठी, उभ्याच्या राजाचं विसर्जन करायला। हे बघा माझ्या आजोळ शांतारामांच्या घरी आलोय। व्हिडिओ बनवतोय, अधिष्ठान आहे काय? नाही ना, बघा मस्त गावचं जुनं घर असं आहे हे, भारी आहे। पहिलं लग्नाला असं डेकोरेशन करायचं तसं, गावचं जुनं घर असं मस्त वाटतंय। शंकर पार्वती आणि बाप्पामध्ये हे बघा भेंडीच्या फुलाचा कळा आहे इथे, तर ते आपण घेऊया। तिकडे तामांडला भेटतायत ते, आपल्या तिकडे तर नाही आहेत आंबेतला। हे शोधायला गेलेले सकाळी पण नाही भेटले, तर आता इथे भेटतात ते आपण एक एक घेऊन जाऊया। जंगल बघा किती घनदाट आहे इकडे, जिथे जिथे भेटतात तिथून एक एक घेऊन चाललंय। आंबेच्या राजाच्या विसर्जनाची घाई चालली आमची, जायचं आहे मला फटाफट विसर्जनासाठी। चला बसते, पदर घ्या कचून, शांतता घेतलीच आहे पावसाने आणि असंच असू दे बाबा जायपर्यंत तरी। कळ्या बघत चला, हो कळ्या दिसत पण नाहीत ते आतमध्ये, पूर्ण बारीक बारीक त्या। दर्शन व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे आणि आता निघालो आम्ही। बघा इथे पण आहे कळी आणि ही थोडी चांगली उपालली आहे। हा बोललात काय? हां एक भेटला आपल्याला इथे।
हा 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 खड्डा आहे खाली. आणि हे बघा भेंडीचं झाड असं असतो, हे बघा असं. म्हणजे आपली खायची भेंडी नाही, खायची भेंडी सारखीच असते का हो ही? ह्याला पण भेंडी येतात? नाही, हे ह्याला फक्त फुलं येतात भेंडीची. पण आपला खायचा भेंडा नाही हा, आपल्या खायची भेंडी नाही ती, दुसरी भेंडीची फुलं. आणि हे बघा वंदात घुसतायत खाली. नीट काढा हो. खड्डा बिड्डा असं झाल खड्ड्यात. अरे ऐकत नाही तुम्ही पण. खाली पाय खाली बघा जरा, हडहड करा. काठी नाही मी इथून ढक्क ही करते अशी. बघा इथे बघा, ह्या बघ 2 आहेत कळ्या. छत्री ना, आपण आपल्याकडे छत्री आहे. हो बघा ना, कशाला जाताय? हा हा हा, दोघांना पण हे करा. बघा काढला आणि तशीच घ्या खाली. तिला बघा, तिला टाकू नका खाली, तिला टाकू तो बघा. हा, आणि तू फुल पण काढा, हाताजवळ आला असेल तर. चला या, इथे देवाला घाला फुल आता गेल्यावर. हा दाखवा भेंडीचा फुल. हा बघा, फुलल्यावरती हा असा होतो. काय पडला खाली, हा बघा असा. आणि हा गावाला ओशाला लागतो. नमन ना, नमनसाठी. चला हा टाका त्याच्यात. आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी. आम्ही आलो तामांवरून आणि आता जेवली वगैरे, थोडंसं खाल्लं घाईघाईने, नाचायचं आहे म्हणून. आणि आता चाललं आहे गवर आणायला. मी ॲक्च्युली तिथे गेलेली गणपतीच्या तिथे, पण बायका बोलल्या की आता पहिल्यांदा गवर घेऊन येऊयात. आणि मग मी घरी आली पटकन गोप्रो घेण्यासाठी. आणि मग आता चाललो आहे मंदिरामध्ये गवर आणायला. चला, नियान आणि वेदांत तिथे सोबत. बरोबर आहे, उलटा कसं पकडणार ले. चला आता आपण येतोय मंदिरामध्ये आणि बघूया गौरीला सजवली आहे की सजवायची बाकी आहे, अजून काय माहीत नाही. चला जाऊयात मंदिरामध्ये. हां हां, परत घरी घेऊन येणार ना. मला वाटतं ते आपले हे आहेत ना, देव आहे आमचा तो, त्यांच्या घरी बसवतात. आपल्या बायका एवढा आहे तिकडे. मावळवाडीची गवर आहे इकडे. आणि ही आमच्या वाडीची इकडे रेडी, इकडे पण रेडी करतात. चिरडा घेतात पहिला, आणि मग घरी जाऊन त्याला एक मुकुट वगैरे असतो त्याच्यामध्ये व्यवस्थित तयार करणार गौरीला. मंदिर आमच्या बापदेवाचं. आणि इकडे बाहेर इकडे बसवलेल्या गौरीला तयार करत होते इकडे मंदिरामध्ये. नाही होणार, गणपती बाप्पाला पण सांगू ना. म्हणून
देवारे ठेवली जाते. हे आहे कुलस्वामीचं मंदिर आणि तिकडे गवारी ठेवली आहे. हे बघा इथे गौरीला ठेवणार. नंतर पारंपरिक पद्धतीने कणा वगैरे काढला इकडे असं सजवलं आहे. आणि ह्याला भाली बोलतात. आमच्या घरी लावली नाही, आम्ही जागा नव्हता म्हणून लावायला. आणि ह्याला भाली बोलतात, ते लावावं लागतं. आणि आतमध्ये कौंडाळ तिंगवायला लावले बघा फळं, ते आम्ही पण लावले आहे गणपतीच्या इथे. आणि इकडे गौरीला ठेवणार आहे. इकडे चाय पितात बघा सर्वजण. रस्त्याने आता मिरवणूक पूर्ण कालपर्यंत जाईल. म्हणजे दहीवाडीची पक्ती जी आहे तिथे प्रॉपर आपल्या बाप्पाचं म्हणजे आंबेच्या राजाचं विसर्जन होणार आहे. आणि बघायचे धमाल असते बघा. सगळे लहानापासून सगळे म्हणजे महिला मंडळ, पुन्हा वयोवृद्ध महिला सर्व फुल म्हणजे लहान लहान मुलं देखील फुल धमाल करतात. तर ह्याच कोकणाची खरी धमाल आहे, हालूवाजावरती नाचण्याची धमाल. हे बघा आता थोडा त्या लोकांनी ब्रेक घेतला आहे आणि हळूहळू पुढे येतील आणि फुल धमाल बघा. तुम्हाला मजा येणार आहे. कोकणातली सार्वजनिक गणपती विसर्जनाची जी धमाल आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे.
आलो आहे आणि आता आरती होणार आहे इकडे आणि नंतर बाप्पाचं विसर्जन. अंधार झाला आहे, मला वाटतं 8-8:30 वाजले असतील. सर्वांनी सुंदर सेंदुराची कंठी जळते बाळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उमेशूर गुणायका गणेश. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढल्या वर्षी लाडू मोदक गणपती चालू. मशाल पुढे जा, पुढे जा ना, पुढे रात्रीचा पूर्ण प्रॉपर विसर्जन. आंब्याच्या राजाचा विजय असो, आंब्याच्या राजाचा विजय असो. 1 2 3 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण आता आंबेडकर राजाचं विसर्जन करून आलो आहे आणि आता आम्ही घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होतोय. बघूया, धमाल करूया रात्री पण आपण नाचताना. तर आय होप ही आमच्या आंबेच्या राजाच्या विसर्जनाची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.